पुणे महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा फटका 1,500 कर्मचाऱ्यांना बसतोय। आयकर विभागाकडून तब्बल 45 कोटींचा दंड करण्यात आलाय। कर्मचाऱ्यांच्या पगारापेक्षा कितीतरी अधिक दंड वसुलीची नोटीस ही बजावण्यात आली आहे। कर्मचाऱ्यांचे 2 महिन्यापासूनचे पगार मनपाकडून थकले आहेत। लेखा वित्त विभाग कर्मचाऱ्यांनी घातलेल्या घोळाचा एक प्रकारे फटका बसतोय, अशी ही माहिती समोर येते। आपल्यासोबत यातील काही पुणे महापालिकेचे कर्मचारी आहेत। नक्की काय घडलंय, कशामुळे घडलंय? मी 2018 पासून इथे कामाला आहे, सफाई सेवक या हुद्द्यावरती। आणि त्यानंतर फॉर्म 16 हा दरवर्षी आमच्याकडून भरला गेला जात असतो, पण त्यामध्ये माझा मोबाईल नंबर कुठेही अवेलेबल नाहीये। जिथे मी तपासणी केली असता माझा मोबाईल नंबर नसल्यामुळे आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करायचंय असा कुठलाही मेसेज मला कुठल्याही प्रकारे शासनाकडून आलेला नाहीये। आणि त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये आम्हाला असं सांगण्यात आलं की जर तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड लिंक नसेल तर तुमचा पगार थांबवण्यात येईल। त्यावेळेस आम्ही आधार कार्ड पॅन कार्ड हे 1000 रुपये दंड भरून लिंक केला आणि केला डिसेंबर महिन्यामध्ये। हो, आता गेल्या महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये आम्हाला सांगण्यात आलं की जर तुम्ही लिंक केला नाही तर तुमचा पगार थांबवण्यात येईल। तुम्हाला किती पगार आहे, किती दंड आलाय? मला पगार आहे 70,000 रुपये आणि मला दंड आलाय 1,29,000 रुपये। हे यांच्या दंडाचं पत्र आहे। यामध्ये उल्लेख आहे की 1,29,000 रुपये इतका दंड यांना भरावा लागतोय, नाहीतर तुमची पगार होणार नाहीत असं त्यांनी सांगितलं। मला पगार आहे सर 70,000 रुपये, दंड आलाय मला 1,10,000 रुपये। तुम्ही यांच्याशी बोलल्यानंतर काय सांगितलं? ते म्हणले अगोदर आम्हाला माहिती नव्हतं पगार आमचा का झाला नाही, याच्यासाठी आम्ही परत गेलो तर तेच म्हणले आम्हाला की तुमचा टॅक्स आलेला आहे आणि तुम्हाला दंड पण आलेला आहे, तुमचा पगार आत्ता नाही, जाऊ पूर्व सूचना आम्हाला येईल त्यावेळेस आम्ही तुमचा पगार करू। तुमचा किती पगार आहे आणि किती दंड झाला? मला सर पगार आहे 40,000 रुपये, मला दंड लागला 60,000। आणि गेले 2 महिने झाले की मी त्यांना आधार आणि पॅन लिंक केलं होतं तरी ते म्हणले नाही आहे लिंक। मी बाहेरनं पण चौकशी केली, बाहेर लिंक होतं माझं, तरी माझा पगार थांबण्यात आला। तुम्हाला किती पगार आहे? मला 70,000 रुपये पगार आहे आणि काय सांगितलं? माझे 21,000 रुपये कट झाले आणि 4,500 रुपये व्याज बसले। मला 40,000 रुपये पगार आहे, मला दंड बसलेला आहे 92,450 रुपये। तर आता सॅलरी झाली ना आमची, थांबवण्यात आलेली आहे। कसं चालवता तुम्ही? आता बघू, आता इथून तिथून व्याजाने तर पैसे घ्यावेच लागतात। आमचं घर ह्यानेच चालतं, काय करणार आता? आम्ही पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांना याबाबत विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही। महापालिकेचे जे अतिरिक्त आयुक्त आहेत पृथ्वीराज पीबी यांच्याशी पण आम्ही संपर्क साधला फोनवरून, कारण त्यांनीही कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला। मात्र या पृथ्वीराज पीबी यांचं म्हणणं आहे की हे आधार आणि पॅन लिंक करणं हे या प्रत्येक कर्मचाऱ्याची जबाबदारी होती आणि महापालिकेने शीतल लोहाडे या नावाचा कोणताही टॅक्स कन्सल्टंट नेमलेला नव्हता। या कर्मचाऱ्यांचे हे सगळे जे काही कामं आहेत ती हाताळण्यासाठी। मात्र इथे एक महापालिकेचा हा व्हेंडर रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर्म आहे, ज्याच्यामध्ये महापालिकेने या शीतल साठे नावाच्या या टॅक्स कन्सल्टंटची नियुक्ती केल्याचं आपल्याला यामध्ये दिसतं आहे। लेखा आणि वित्त विभागाचे अधिकारी आणि हे जे काही टॅक्स कन्सल्टंट आहेत यांचं संगनमत होतं का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। आणि या संगनमतासाठी जे काही झालं त्याचा परिणाम म्हणून या कर्मचाऱ्यांना इतका मोठा दंड झाला आणि आता दंड न भरता येत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांचे 2 महिन्यांपासून पगारी होत नाहीयेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।